उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी करा या 11 नियमांचे पालन. जाणून घ्या काय करावे, काय करू नये. मंडळी, उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीराचे तापमान वाढते, तसेच शरीरातील पाणी कमी होते. मनुष्याच्या शरीराच्या आकारमानानुसार 55 ते 70% पाणी असते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राखणे अत्यंत गरजेचे आहे. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी पिण्याची आवश्यकता असते. इतक्या प्रमाणात पाणी प्यायले नाही तर शरीराला पाण्याची कमतरता भासते. शरीराकडून पाण्याची पातळी कमी झाल्यास काही लक्षणे दिसून येतात. त्यात लघवीचे प्रमाण कमी होणे, गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे, तोंड कोरडे पडणे, डोकेदुखी, अस्वस्थता, चक्कर येणे, त्वचा कोरडी पडणे, उलट्या होणे, जुलाब होणे इत्यादी दिसून येतात. तर आपण जाणून घेऊया की उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी काय करावे. नंबर 1, शरीराचे डिहायड्रेशन होऊ नये यासाठी भरपूर पाणी प्यावे. 10 ते 12 ग्लास पाणी प्यावे. तहान लागत नसेल तर थोडे थोडे पाणी पीत राहावे. 2, अशक्तपणा आला असेल तर लिंबू सरबत, कोकम सरबत, साखर, मीठ पाणी किंवा इलेक्ट्रॉल्स पावडरचे सरबत प्यावे. शहाळ्याचे पाणी देखील पिता येते. 3, जेवणात मधुर ताकाचे सेवन करावे, त्यामुळे ऊर्जा मिळते. 4, संत्री, मोसंबी, कलिंगड, खरबूज, स्ट्रॉबेरी या सर्व फळात पाण्याचे प्रमाण भरपूर असते, त्यांचे सेवन अवश्य करावे. 5, सलाडचं सेवन अधिक प्रमाणात करावे, कारण त्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्याशिवाय प्रथिने, ओमेगा 3 तंतुमय पदार्थ, लोह, अँटीऑक्सिडंट हे घटक भरपूर प्रमाणात असतात. काकडी, टोमॅटो, कोबी, बीट तसेच मोडाची धान्ये आहारात असावीत. 6, ताजे फळांचे रस प्यावेत, तसेच उसाचा रसही प्यावा. शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून उसाच्या रसात पुदिना घालून पिता येऊ शकतो. 7, उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी झाल्यास दही हा उत्तम पर्याय आहे. त्यात पाण्याचे 85% प्रमाण असते, तसेच त्यात पचनासाठी आवश्यक जीवाणू असतात, म्हणजे प्रोबायोटिकचे भरपूर प्रमाण असते. दह्यामुळे आरोग्याचे अनेक फायदे होतात. त्यामुळे उन्हाळ्यात थंडावा देण्याबरोबरच पाण्याचे प्रमाण वाढते. शिवाय प्रथिने, बी जीवनसत्व आणि कॅल्शियमही मिळते. दह्याचे ताक, लस्सी असेही प्रकार तयार करता येतात. 8, ब्रोकोलीत 80% पाणी असते, तसेच पोषकही असते. ती नैसर्गिक अँटी इन्फ्लामेटरी गुण असतात, त्यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या ॲलर्जीपासून बचाव करते. याचा वापर सलाडमध्ये कच्चाही करता येतो, तसेच भाजी करूनही खाता येते. 9, सलाडच्या पानात 95% पाणी असते, त्याचा वापर सँडविचमध्ये करता येतो. प्रथिने आणि ओमेगा 3 याचे प्रमाण भरपूर असते, तसेच चरबी नसल्याने कॅलरीही खूप कमी प्रमाणात असतात. 10, भातात 70% पाणी असते, त्यामुळे शिजवलेला तांदूळ उन्हाळ्यात नक्कीच उत्तम आहार आहे. त्यात पुरेशा प्रमाणात लोह, कार्बोहायड्रेट इत्यादी असतात, तसेच उन्हाळ्यात भात खाल्ल्यास चवही लागते. 11, शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहण्यासाठी आंब्याचे पन्हे देखील चांगला उपाय आहे. दिवसभरात 2 भांडी आंब्याचे पन्हे प्यायल्यास उन्हाळ्याचा त्रास कमी होतो. आंब्यात झिंक आणि सी जीवनसत्वाचे भरपूर प्रमाण असते. आता उन्हाळ्यात काय टाळावे? नंबर 1, पेय पदार्थाचे प्रमाण वाढवायचे असेल तरीही त्यात सॉफ्ट ड्रिंक पिऊ नयेत. तसेच डबाबंद ज्यूस पिऊन पाण्याचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्नही करू नये. तसेच अतिप्रमाणात चहा, कॉफी पिणे टाळावे, कारण त्यात कॅफीन नावाचा घटक असतो, ज्यामुळे तहान लागत नाही. 2, अति तहान लागण्याची वाट पाहू नये. नियमित अंतराने पातळ पेय घ्यावीत. जेवणापूर्वी अर्धा तास पाणी प्यावे, जेणेकरून पचनसंस्था अन्नाचे पचन करण्यासाठी तयार होते. 3, रात्री झोपेतून उठल्यावर सकाळी 2 ग्लास पाणी प्यावे, त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकायला मदत होते. 4, व्यायामास सुरुवात करण्यापूर्वी पाणी प्यावे. धन्यवाद.